दिवसाची सुरुवात यशूबरोबर एका संडे स्कूल मध्ये काही तरुण शिकत होते आणि त्या स्कूलमध्ये काही शिक्षक त्यांना विश्वासाविषयी शिकवत होता आणि त्यानंतर त्या शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक नवा करार दिला आणि तो नवा करार दिल्यानंतर त्यांना सांगितलं की पहिलं पान जे आहे त्यावर तुमचं नाव लिहा आणि नंतर ते त्यांना त्या नवा करारामधून शिकवत होते आणि एक दिवस त्यांनी सहज सगळ्यांचे नवा करार हातात घेतले आणि चाळायला सुरुवात केली की बघू प्रत्येकाने काय नाव लिहिलं आहे त्याचं. आणि ते प्रत्येकाने काय केलेलं, त्यांचं नाव लिहिलेलं त्या विद्यार्थ्यांनी, परंतु खाली त्यांनी कोणी देवप्रीती लिहिलेली, तर कोणी मी देवावर प्रेम करतो, मी देवावर विश्वास ठेवतो, मी देवाचा स्वीकार करतो, अशा गोष्टी लिहिल्या होत्या. आणि एका विद्यार्थ्यांनी असं लिहिले होतं की मी देवाकडून अपेक्षा करतो किंवा मी देवाची अपेक्षा धरतो. आणि शिक्षकांना थोडंसं जरा ते नवल वाटलं किंवा विशेष काहीतरी वाटलं आणि त्याने त्या मुलाला विचारलं की अपेक्षा म्हणजे नक्की काय. तर त्या तरुण मुलाने सांगितलं की मी देवाकडून तारणाची सार्वकालिक जीवनाची अपेक्षा करतोच, पण मी त्याच्याकडून सतत रोज माझ्याबरोबर राहण्याची आणि प्रत्येक वेळेस माझ्याबरोबर तो असण्याची अपेक्षा करतो. आणि हे ऐकून शिक्षकांना खूप नवल वाटलं. बघा, आपण निरंतर देवाबरोबर राहावे आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा अपेक्षा करतो, परंतु त्या अपेक्षेला विश्वासाची जोड असली पाहिजे. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 27वा अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो, बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर 27, ह्यामध्ये आपण वाचतो की पौलाला कैद करून टारवामधून त्याला दुसरीकडे घेऊन चालले होते आणि अशा वेळेस मध्येच वादळ सुरू झालं आणि वादळ सुरू झाल्यानंतर त्यांना ते वादळामध्ये भरकटलं आणि अनेक दिवस ते इकडे तिकडे फिरत होते. अनेक दिवस त्यांची उपासमार झाली, परंतु पौल सगळ्यांसमोर उठून उभा राहिला आणि सांगितलं की धीर धरा, विश्वास सोडू नका, कारण देवदूताने मला येऊन सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पोचणार आहात. बघा की पौलाला स्वतः तर विश्वास होताच आणि अपेक्षा तर होतीच देवाकडून, परंतु हा विश्वास आणि ही अपेक्षा त्यांनी इतर लोकांकडून सुद्धा केली. हा विश्वास त्यांनी इतर लोकांना सुद्धा दिला. बघा, आपल्या जीवनामध्ये देव आपल्याला मदत करणारच आहे, तो आपलं सहाय्य करणारच आहे, पण तसा विश्वास आणि तशी अपेक्षा देवाकडून ठेवा. आपल्या जीवनामध्ये देवासाठी मोठ्या गोष्टी करा, परंतु त्याचबरोबर देवाकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षासुद्धा करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, प्रेषितांचे कृत्य ह्याचा 27वा अध्याय 25वं वचन, ॲक्ट्स चॅप्टर 27 अँड वर्स 25. यास्तव गृहस्थांनो, धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे की जसे मला त्याने कळविले तसेच घडेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.